संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 12वा पाली व मराठीमध्ये महामंगल गाथा महासुख गाथा। महाकारुणिको नाथो हिताय सब्बापानिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधि मुत्तमं यतेन सच्च वज्रेण होतु ते जय मंगलम्। महाकारुणिक भगवान बुद्धाने समस्त प्राण्यांच्या कल्याणाकरिता सर्व पारमिता पूर्ण करून उत्तम ज्ञान संपादन केले। ह्या सत्यवचनाने तुमचे मंगल हो। जयंतो बोधिया मुले सख्यानं नंदी वर्धनो एवं तुयहं जयो होतु जयसु जय मंगलं। बोधी वृक्षाखाली बसून ज्याप्रमाणे शक्य सिंह भगवान बुद्धाने जय मिळविला त्याचप्रमाणे तुमचा जय हो, तुमचे मंगल हो। सकत्वा बुद्ध रतनं ओषधं उत्तमं वरं हितं देव मनुष्याणां बुद्ध तेजेन स्वस्तिना न सन्तु पद्मवा सब्बे दुःखा उपशमेन्तु ते। जे बुद्धरत्न उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि जे सज्जन मानसाकरिता हितकारी आहे अशा बुद्धरत्नाचा सत्कार केल्यामुळे बुद्धाच्या प्रतापाने सर्व उपद्रव नष्ट हो आणि तुमचे सर्व दुःख दूर होत। सकत्वा धम्म रतनं ओषधं उत्तम वरं परिलाहुप सम्मणं धम्म तेजेन स्वस्तिना न सन्तु पद्मवा सब्बे भया उपशमेन्तु ते। जे धम्मरत्न उत्तम व श्रेष्ठ औषध आहे आणि जे पिढीला शांत करणारे आहे अशा धम्मरत्नाचा सत्कार केल्यामुळे धम्माच्या प्रतापाने समस्त उपद्रव नष्ट हो आणि तुमचे सर्व भय शांत होत। सकत्वा संगरतनं ओषधं उत्तम वरं औणेय पौणेय संग तेजेन स्वस्तिना न सन्तु पद्मवा सब्बे
रोगा उपशमेन्तु ते। जे संगरत्न उत्तम व श्रेष्ठ औषध आहे व जे आमंत्रणाला पाहुणचाराला पात्र आहे, अशा संगरत्नाचा सत्कार केल्यामुळे संघाच्या प्रतापाने तुमचे सर्व उपद्रव नष्ट हो आणि तुमचे सर्व रोग शांत होत। यं किंचिरतनं लोके विज्जति विविधा पुथु रतनं बुद्धसमं नत्थि तस्मा स्वत्थी भवन्तु ते। या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहेत, त्यामध्ये बुद्धरत्नासारखे दुसरे रत्न नाही। ह्यामुळे बुद्धरत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो। यं किंचिरतनं लोके विज्जति विविधा पुथु रतनं धम्मसमं नत्थि तस्मा स्वस्ति भवन्तु ते। या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहेत, त्यामध्ये धम्मरत्नासारखे दुसरे रत्न नाही। ह्यामुळे धम्मरत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो। यं किंचिरतनं लोके विज्जति विविधा पुथु रतनं संगसमं नत्थि तस्मा स्वस्ति भवन्तु ते। ह्या जगात जी काही विभिन्न रत्ने विद्यमान आहेत, त्यामध्ये संगरत्नासारखे दुसरे रत्न नाही। ह्या संगरत्नाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो। नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं यतेन सच्च वज्रेण होतु ते जय मंगलं। माझे अन्य कोणतेही शरणस्थान नाही, फक्त बुद्ध हेच माझे शरणस्थान आहे। या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो। नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं यतेन सच्च वज्रेण होतु ते जय मंगलं। माझे अन्य कोणतेही शरणस्थान नाही, फक्त धम्म हेच माझे शरणस्थान आहे। या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो। नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं यतेन सच्च वज्रेण होतु ते जय मंगलं।
माझे अन्य कोणतेही शरणस्थान नाही. फक्त संघ हेच माझे शरणस्थान आहे. या सत्यवचनाने तुमचे कल्याण हो. सप्पीतियो विवजन्तु सब्ब रोगो विनश्यन्तु मा ते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. सर्व आपत्ती दूर होत, सर्व रोग नष्ट होत, तुमचे सर्व विघ्न नष्ट होत, तुम्ही सुखी आणि दीर्घायू होत. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्थी भवन्तु ते. तुमचे सर्व मंगल हो. सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत. बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्थी भवन्तु ते. तुमचे सर्व मंगल हो. सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत. धम्माच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्थी भवन्तु ते. तुमचे सर्व मंगल हो. सर्व सत्पुरुष तुमचे रक्षण करोत. संघाच्या प्रतापाने तुमचे कल्याण हो. नखत्तयखं भूतानं पापगहनिवरणा परित्तासानुभावेन हन्तु ते सब्बे उपद्रवे. सर्व वाईट प्रवृत्ती, दोष आणि सर्व उपद्रव परित्राण पाठ श्रवण केल्याने नष्ट होत. यं दुन्निमित्तं अवमंगलयच्चा यो चामणापो सकुन्नस्य सद्धो पापगं हो दुःसूपिणं अकन्तं बुद्धानुभावेन विनाशमेन्तु. जे वाईट निमित्त आहेत, वाईट कारण आहे, अप्रिय शब्द आहे व वाईट दोष आहे, ते सर्व बुद्धाच्या प्रतापाने नष्ट होत.
यं दुनिमित्तं अवमङ्गलयच्च यो चामणापो सकुण्णस्य सद्धो पापग्ग हो दुसु पीणाकान्तं धम्मानुभावेन विनाशमेन्तु जे वाईट निमित्त आहेत, वाईट कारण आहे, अप्रिय शब्द आहे, वाईट दोष आहे, ते सर्व धम्माच्या प्रतापाने नष्ट होत. यं दुनिमित्तं अवमङ्गलयच्च यो चामणापो सकुण्यस्य सद्धो पापग्ग हो दुसु पीनकन्तं संगानुभावेन विनाशमेन्तु जे वाईट निमित्त आहे, वाईट कारण आहे, अप्रिय शब्द आहे व वाईट दोष आहेत, ते सर्व संगाच्या प्रतापाने नष्ट होत. साधु साधु साधु. महामंगल गाथा महासुख गाथा आहे. जगातील सर्व जनतेच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी महामंगल गाथा आहे. महामंगल गाथेचे दक्षतापूर्वक स्मरण करावे, महासुखी व्हावे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.